मध्यरात्री हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान लीलावती रुग्णालयात कारनं नाही तर रिक्षानं पोहोचल्याची माहिती आहे। त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती कुटुंबियांनी समोरच्या इमारतीत राहणारा मोठा मुलगा इब्राहिमला दिली होती। त्यानंतर इब्राहिम थेट रिक्षा घेऊनच बिल्डिंग खाली आला। सैफच्या शरीरातून रक्तस्राव होत होता, त्याला तातडीनं रुग्णालयात नेणं आवश्यक होतं, म्हणून कारची वाट न पाहता इब्राहिम त्या रिक्षेनंच सैफ अली खानला घेऊन 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या लीलावती रुग्णालयात पोहोचल्याची माहिती आहे। तेव्हा मध्यरात्री जो गंभीर हल्ला झालेला आहे अभिनेता सैफ अली खानवर, हा हल्ला झाल्यानंतर आता त्याला लीलावती रुग्णालयात कारनं नाही तर रिक्षानं पोहोचवल्याचं आता समजतंय आणि त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती कुटुंबियांनी समोरच्या इमारतीत राहणारा मोठा मुलगा इब्राहिमला दिली होती आणि त्यानंतर इब्राहिम हा थेट रिक्षा घेऊन बिल्डिंग खाली आला आणि सैफच्या शरीरातून या दरम्यान रक्तस्राव होत होता। त्याला तातडीनं रुग्णालयात नेणं हे आवश्यक होतं, गरजेचं होतं आणि म्हणूनच कारची वाट न पाहता इब्राहिम हा रिक्षेनंच सैफ अली खानला घेऊन 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।